Hello everyone. So our next topic is theory of business letter writing. आता लेटर रायटिंग हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे कम्युनिकेशनचा, कारण जेव्हा आपण बिझनेस कम्युनिकेशन शिकतोय तर त्याच्यामध्ये आपण जे फॉर्मल लेटर सेंड करतो तर अ, ते खूप इम्पॉर्टंट आहे कम्युनिकेशनमध्ये, कारण त्याच्यातून तुम्ही तुमच्या ऑर्गनायझेशनचं रिप्रेझेंटेशन सुद्धा करत असता. आता आधी आपण नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ बिझनेस लेटर बघूया. फर्स्ट पॉइंट आहे एक्सचेंजिंग बिझनेस इन्फॉर्मेशन, की इन्फॉर्मेशन आपल्याला एक्सचेंज करता येते, की कुठलं डील क्रॅक करायचं असेल किंवा कुठला नवीन बिझनेस पर्सनला किंवा सप्लायरला अप्रोच करायचा असेल. त्याच्यानंतर इस्टॅब्लिशिंग बिझनेस रिलेशनशिप, की ज्या रिलेशनशिप आहेत तर त्या मेंटेन राहतात, बिल्ड होत राहतात. त्याच्यानंतर क्रिएशन ऑफ मार्केट्स, की एखादा नवीन बिझनेस असेल, तर तो त्याचे प्रॉडक्ट सेल आउट करण्यासाठी रिगार्डिंग कंपनी असतील, फर्म्स असतील, तर त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतो थ्रू लेटर आणि मार्केट इस्टॅब्लिश करू शकतो. त्याच्यानंतर आहे सबस्टिट्यूट टू पर्सनल व्हिजिट, की पर्सनली व्हिजिट करण्यापेक्षा आपण लेटर फॉर्मॅट यूज करू शकतो. त्याच्यानंतर सेव्हिंग कॉस्ट अँड टाईम, की पर्सनल व्हिजिटसाठी जी कॉस्ट आणि टाईम बेअर करावा लागतो, इन्स्टेड ऑफ दॅट लेटर हा खूप चीप कॉस्टला आपल्याला आणि कमी टाईममध्ये तुम्हाला त्याचा रिप्लाय येतो. त्याच्यानंतर मेंटेनिंग सिक्रेसी. सिक्रेसी मेंटेन राहते, कारण आपण पर्टिक्युलर पर्सनलाच तो फॉर्मॅट दिलेला असतो. पर्टिक्युलर पर्सनलाच ते लेटर सेंड केलेलं असतं, की एखाद्याचा मेल आयडी असेल किंवा एखाद्याच्या नावावर किंवा त्या पर्टिक्युलर फर्मच्या नावावर आपण लेटर सेंड करतो. त्याच्यानंतर आहे इन्क्रीज गुडविल, की गुडविल जे आहे ऑर्गनायझेशनचं, तर ते एस्टॅब्लिश होतं, कारण तुमचे फॉर्मल लेटर फॉर्मॅट असतील, त्याच्यानंतर त्याला लीगल अथॉरिटी एक मिळते. नेक्स्ट पॉइंट आहे तो, की फॉर्मल एग्रीमेंट आहे, की सेंडर आणि रिसिव्हरमधलं, की लेटरमधून, कारण तो एव्हिडन्स म्हणून कन्सिडर केला जाऊ शकतो. त्याच्यानंतर लीगल एक्सेप्टन्स आहे, कारण तो रिटन फॉर्मॅटमध्ये असतो. ओरल कम्युनिकेशन जे आहे तर ते लीगली एक्सेप्टन्स केला जात नाही. त्याच्यानंतर यूज ॲज रेफरन्स, की एखाद्या लेटरचा रेफरन्स घेऊन तुम्ही त्याच्यावर रिप्लाय किंवा कंप्लेंट असेल, ॲप्लिकेशन असेल, तर ते करू शकता इझिली. आता नेक्स्ट पॉइंट जो आहे, तर तो आहे पार्ट्स ऑफ लेटर. आता लेटरचे काय-काय पार्ट्स आहेत, तर ते आता आपण वन बाय वन बघत जाऊया. पार्ट ऑफ अ फॉर्मल लेटर मे बी डिव्हायडेड इंटू 2 कॅटेगरीज. द बेसिक पार्ट्स अँड द ऑप्शनल पार्ट्स. तर बेसिक पार्टमध्ये काय-काय येतं? हेड ॲड्रेस, डेट, इनसाइड ॲड्रेस, बॉडी ऑफ द लेटर अँड सिग्नेचर. ठीक आहे. हे मॅन्डेटरी पार्ट आहेत, बेसिक पार्ट आहेत लेटरचे. आणि ऑप्शनल पार्टमध्ये काय येतं, की रेफरन्स लाईन येते, अटेन्शन अँड कॅप्शन लाईन असते, नोटेशन लाइक कॉन्फिडेन्शियल ऑर पर्सनल लेटर असेल तर त्याला नोटेशन्स दिलेले असतात. सॅल्युटेशन असतात, कॉम्प्लिमेंटरी क्लोज असतो, एन्क्लोजर्स असतात, इनिशियल्स ऑफ दी टायपिस्ट अँड दी पोस्ट स्क्रिप्ट जे आहेत, तरी ते सुद्धा यूज केले जातात. आता आपण लेटर फॉर्मॅट जे आहेत, तर ते एक्झाम्पल म्हणून पुढे दिलेलेच आहेत. तर त्याच्यामुळे तुम्हाला हे सगळ्या गोष्टी लक्षात येतील आता. आता वन बाय वन बघत जाऊया, की द हेड ॲड्रेस. आता हेड ॲड्रेसची पोझिशन कुठे असते? तर इफ वी स्टार्ट फ्रॉम द टॉप ऑफ द पेज, द हेड ॲड्रेस कम फर्स्ट. The name of the company or firm is printed in the center of the page, while the detailed address, telephone number, fax, etc. are indicated in the margins. ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढे एक्झाम्पलमध्ये आपल्याला आहे ते, की हेड लेटर हेड ॲड्रेस जो आहे तर तो लेटरच्या सुरुवातीलाच आलेला असतो, की फॉर्मचं नाव असतं, त्याच्याखाली त्याचा ॲड्रेस दिलेला असतो. त्याचा कॉन्टॅक्ट नंबर, फॅक्स नंबर, डिटेल्स दिलेले असतात. आता त्याच्यामध्ये कंटेंट काय असतो? The head address will consist of the name of the organization that is sending out of the letter. If the name does not indicate the nature of the business, then it is compulsory to write the nature of the business just below the name. की तुमच्या कंपनीच्या नावावरून तुमचा बिझनेस
कुठलं आहे हे जर इंडिकेट होत नसेल, आता स्टील कंपनी किंवा टाटा मोटर्स वगैरे म्हणजे हे कशाच्या रिलेटेड आहे हे लक्षात येतं. पण जर ऑर्गनायझेशनच्या नावावरून जर इंडिकेट होत नसेल, तर स्पेसिफिकली मेन्शन करायला हवं, की तो बिझनेस कसला आहे. मग रिअल इस्टेट एजंट आहे, बुक सेलर आहेत, पब्लिशर आहेत, कोण आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर दी फुल अँड डिटेल पोस्टल ॲड्रेस विल अल्सो बी प्रिंटेड अलोंग विथ दी टेलिफोन नंबर्स अँड टेलिफोनिक कोड नेम्स इफ एनी. आता टेलिफोनिक कोड नेम्स म्हणजे आपण जे पिन कोड यूज करतो तर फॉरेन बेस्ड ऑर्गनायझेशन असेल तरी सुद्धा आणि स्टेट वाईज सुद्धा ते चेंज होत जातात. तर ते सुद्धा मेन्शन केले गेले पाहिजेत. त्याच्यानंतर फॉर द बॅलन्स गेटअप, द हेड ॲड्रेस शुड नॉट ऑक्युपाय मोर दॅन 1/5 ऑफ द टोटल स्पेस ऑफ द लेटर. आता हेड ॲड्रेस किंवा जे हेड लेटर आपण म्हणतो, सॉरी लेटर हेड जे म्हणतो, की त्याच्यामध्ये डिटेल इन्फॉर्मेशन असते. तर 1/3 ऑफ द पेज जे लेटरचं आहे, तर ते त्यांनी फुलफिल केलं नाही पाहिजे. त्याच्यापेक्षा कमी स्पेस जी आहे, तर ती त्याला लागली पाहिजे. आता सिग्निफिकन्स काय आहे? Head address provides the written address and telephonic number to enable the receiver of the letter to contact the sender. The enables the receiver to know the nature of the business carried on the sender, carried by the sender from the letterhead. The receiver can also come to know whether he is dealing with a proprietary concern, partnership, private limited, or public limited company. की ते लेटर हेडवरून तुम्हाला लक्षात येतं, की कंपनी कसली आहे, त्याच्याशी कॉन्टॅक्ट करता येतं त्या सेंडरशी. आता हा जो आहे, तर हा काय आहे, लेटरचा फॉर्मॅट आहे, की अब्दुल मियाँ अँड सन्स असं त्या कंपनीचं नाव आहे. त्याच्यानंतर ॲड्रेस दिलाय. ॲड्रेसमध्ये काय मेन्शन केलंय, की ॲड्रेसमध्ये काय मेन्शन केलंय, दुकानाचा नंबर असेल किंवा त्या ऑर्गनायझेशनचा जे काही नंबर आहे, तो मेन्शन केलाय. 121 चर्चगेटचा ॲड्रेस दिलाय. मुंबई, त्याच्यानंतर मुंबईचा पोस्टल कोड मेन्शन केलाय. टेलिफोन नंबर आहे, ईमेल आयडी मेन्शन केलाय. ठीक आहे. तेच नेक्स्ट आपण चेक केलं, तर नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये आता आधीचा जो ॲड्रेस बघितला आपण, तर तो सेंटरला आहे. ठीक आहे. दुसरा ॲड्रेस जो आपण बघतोय, तर त्याच्यामध्ये कॉलेजचा ॲड्रेस मेन्शन केलाय आणि राइट साइडला कॉलेजचं नेम लेफ्टला आहे, राइट साइडला कॉलेजचं ॲड्रेस आहे. पुन्हा मुंबईचा ॲड्रेस आहे, फोन नंबर आहे, ईमेल आयडी आहे. ठीक आहे. आता आता हे 2 टाइप बघितले आपण, की सेंटरला ॲड्रेस आणि नेम वगैरे मेन्शन करणं आणि हा दुसरा टाइप होता. आता ॲड्रेस नंतर आपण नेक्स्ट पॉइंट काय बघतो, तर ते डेट. त्या डेटची पोझिशन, कंटेंट आणि सिग्निफिकन्स बघूया. डेटचं पोझिशन जर बघायला गेलं, तर सम कंपनीज प्रिंट लेटर हेड्स इंडिकेटिंग वेअर द डेट शुड बी टाइप्ड. Where there is not done, the typist choose the right place for it. It is usually type 3 spaces below the last line of the sender's address in the following manner. सेंडरचा जो ॲड्रेस असतो त्याच्या खाली आपण डेट जी आहे तर ती मेन्शन करतो. आता त्याच्यामध्ये त्यांनी काही लास्ट लाईनचे ॲड्रेस जे आहेत तर ते मेन्शन केलेत, की कुठे-कुठे डेट जी आहे तर ती प्लेस केली जाते. पहिलं आहे ऑन द राइट साइड ऑफ द पेज इन इंडेंटेड, सेमी ब्लॉक, मॉडिफाईड ब्लॉक, हँगिंग इंडेंटेड, डेमी ऑफिशियल फॉर्म्स. आता हे जे आहेत तर ते लेटरचे टाइप आहेत. तर ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत विथ एक्झाम्पल जे आपल्या टॉपिकच्या लास्ट सेगमेंटमध्ये आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, की लेफ्ट साइडला असतं कोणत्या टाइपमध्ये, की फुल ब्लॉक आणि नॉर्मा फॉर्ममध्ये जर लेटर असेल तर. आणि सेंटरला प्लेस केलेलं असतं जर लेटर हेड
सिंपल किंवा BFG फॉर्ममध्ये असेल तर. त्याच्यानंतर कंटेंट जो आहे लेटरचा, तर सॉरी डेटचा कंटेंट जो आहे, तर तो कुठे प्लेस केलेला असतो. जर US पीपल बघितले, तर ते काय करतात, की आधी लेटरमध्ये मेन्शन करताना जुलै 6, 2014, फेब्रुवारी 2000 फेब्रुवारी 23, 2014 म्हणजे आधी ते मंथ जो आहे, तर तो मेन्शन करतात. UK बेस्ड जर लेटर्स प्रिफर केली, तर ते काय करतात 6 जुलै 2014, 23 फेब्रुवारी 2014 म्हणजे ते डेट जी आहे, तर ती आधी मेन्शन करतात. आता आपण इंडियन जे आहेत, तर म्हणजे इंडियन फॉर्ममध्ये जर लेटर फॉर्म करायला घेतलं, तर ह्या दोन्हीपैकी कुठलेही फॉर्मॅट जे आहे, तर ते जनरली यूज केले जातात. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, डेट मेन्शन करताना, इन एनी केस अ फॉर्मल लेटर शुड नेव्हर हॅव द डेट रिटन ॲज 6 डॅश 7 डॅश 2014 और 23/2/2014 ह्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला कधीही डेट जी आहे तर ती मेन्शन करायची नाहीये. त्याच्यानंतर सिग्निफिकन्स काय आहे डेट मेन्शन करण्याचा? तर इट इज इम्पॉर्टंट ॲज अ लीगल फंक्शन, की आपण जेव्हा एखादं लेटर रिसीव्ह करतो किंवा जेव्हा जर लीगल लेटर जे आहे तर ती रिसीव्ह करत असाल, तर पोस्टमन तुमच्याकडून साइन करून घेतो. ठीक आहे? म्हणजे तुम्ही लेटर कधी एक्सेप्ट केलं, तर ही डेट पण महत्त्वाची असते. तुम्हाला ज्या नोटीस येतात किंवा तुम्हाला जी ॲक्शन घ्यायची असेल, जर रिमाइंडर असेल लोनचा, तर बँक आहे किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स जे आहेत, तर त्या क्लेम करू शकतात, की या दिवशी आम्ही लेटर पाठवलं होतं. ठीक आहे? म्हणजे लीगल फंक्शन म्हणून ते यूज केलं जातं डेटचा. त्याच्यानंतर दुसरं आहे, की फायलिंग आणि सॉर्टिंग आउट ऑफ लेटर्स, की जेव्हा लेटर फाईल केली जातात किंवा सॉर्ट केली जातात, ॲज पर प्रायोरिटी असेल, तर तेव्हा पण डेटचा उपयोग होतो. त्याच्यानंतर आहे रेफरन्स नंबर. इट इज टाइप स्लाइटली अबove and below or in a line with the डेट. डेटची जी लाईन आहे त्याच्या अ, त्याच लाईनमध्ये आपण रेफरन्स नंबर जो आहे तर तो प्लेस करू शकतो अपोझिट साइडला. जर डेट जी आहे तर ती राइट साइडला असेल, तर लेफ्ट साइडला त्याच सेम लाईनमध्ये तुम्ही रेफरन्स नंबर जो आहे तर तो मेन्शन करू शकता. आता रेफरन्स नंबरचा कंटेंट जो आहे, तर युअर रेफरन्स, की आपण जर रिप्लाय देत असू एखाद्या लेटरला, तर जे लेटर आलं होतं त्याच्यात जो रेफरन्स लिहिला होता, तो रेफरन्स आधी लिहायचा आणि मग आपला रेफरन्स नंबर जो आहे, तर तो मेन्शन करायचा. इट इज ऑल्वेज कीप इन माइंड युअर रेफरन्स नंबर शुड ऑल्वेज कम बिफोर आवर रेफरन्स. ठीक आहे? म्हणजे तुम्ही कशावर रिप्लाय देता ह्यासाठी त्यांचा म्हणजे सेंडरचा रेफरन्स नंबर आहे, तर तो आधी मेन्शन करायचा. त्याच्यानंतर रेफरन्स नंबरचा सिग्निफिकन्स काय आहे? इट इज इसेन्शियल टू फायलिंग पर्पज इन द रिसिव्हिंग अँड सेंडिंग कंपनीज, की तुम्ही कशावर आन्सर केलंय, फीडबॅक दिलाय, तर हे आयडेंटिफाय करायला खूप इझी जातं त्या रेफरन्स नंबरमुळे. कारण बरेच लेटर्स जे आहेत, तर ते 2 बिझनेसेसमध्ये होऊ शकत असतात आणि तुम्ही कशाच्या रिगार्डिंग कधी लेटर लिहिलं होतं, काय लिहिलं होतं, तर ते रेफरन्स नंबरमुळे चेक करायला, फाईल करायला खूप ईझी होतं. नेक्स्ट आहे कॉन्फिडेन्शियल नोटेशन. तो कॉन्फिडेन्शियल नोटेशनची पोझिशन काय असते? This is an optional part of the structure of the letter and is used only when the content of letter are meant solely and executively for the person to whom the letter is addressed. Usually, this notation is typed just a little below the reference line on the left side of the page. आता कॉन्फिडेन्शियल नोटेशन कधी लिहिलं जातं, की मला ऑर्गनायझेशनमधल्या एका पर्टिक्युलर पर्सनलाच ते लेटर लिहायचं असेल तर. मग ते पर्सनल सुद्धा असू शकतं. तर आता समजा
की एखादा एम्प्लॉयी आहे त्याचं पर्सनल लेटर त्याच्या कंपनीच्या ॲड्रेसवर येणार असेल, तर त्याच्यावर कॉन्फिडेन्शियल हा मार्क असायला पाहिजे. म्हणजे ते बिझनेस पर्पजचं लेटर नाहीये, हे लक्षात येतं. ठीक आहे. कारण त्या पर्सनला ते लेटर रिसीव्ह करायचं असेल, तो त्यावेळेला ऑफिसमध्ये असणार आहे. ठीक आहे. त्यामुळे तो ऑफिसचा ॲड्रेस देऊ शकतो. आणि कॉन्फिडेन्शियल नोटेशन जर असेल, तर ते एन्व्हलपवर सुद्धा मेन्शन करायला लागतं. आता कंटेंट कसा असेल कॉन्फिडेन्शियल नोटेशनचा, दिस नोटेशन कन्सिस्ट ऑफ टायपिंग द वर्ड कॉन्फिडेन्शियल आयदर इन कॅपिटल लेटर ऑर विथ दी रेड अंडरलाईन. की कॅपिटल लेटरमध्ये किंवा रेड अंडरलाईनमध्ये कॉन्फिडेन्शियल हा वर्ड जो आहे, तर तो अंडरलाईन करून तुम्ही ते लेटर पोस्ट केलं पाहिजे, की ते लेटर बघितल्यानंतर लगेच लक्षात येईल, की ते कॉन्फिडेन्शियल लेटर आहे आणि तेच पर्सन जो आहे, रिगार्डिंग पर्सन तोच ते ओपन करू शकतो. बाकीचा कुठलाही स्टाफ जो आहे, तर तो त्याला हात लावू शकत नाही. हा त्याचा सिग्निफिकन्स आहे. आणि कॉन्फिडेन्शियल लेटरची फाईल जी आहे, तर ती वेगळी असते. त्याच्यानंतर आहे दी इनसाइड ॲड्रेस. इनसाइड ॲड्रेसची पोझिशन काय असते? द फुल नेम ऑफ द पर्सन, फर्म or company to whom you are addressing the letter is written two spaces between the level of the date and two spaces above the salutation. In the left hand margin, the first line of inside address determines the spacing of the left margin of the letter. This is position of the inside address in all the stenographic form except in a demi-official form in which it is placed at end of the letter along with the left hand margin. की आपण जर जनरल लेटर्स जर बघायला गेलं तर राइट हँड साइडला आपण ॲड्रेस जो आहे तर तो मेन्शन करत असतो. तर ते फक्त त्याला एक्सेप्शन आहे की डेमी ऑफिशियल फॉर्मॅट, कारण तो लेफ्ट हँड मार्जिनला लिहिलेला असतो. इट इज नो लॉंगर द राइट थिंग टू राईट द वर्ड टू बिफोर द ॲड्रेस. की आता जी पद्धत होती की टू आणि फ्रॉम आपण जे लेटरसाठी यूज करत होतो, तर तो फॉर्म जो आहे तर तो आता ओल्डर झालेला आहे. ती कन्सेप्ट ओल्ड झाली आहे. आता मगाचपासून तुम्ही काही वर्ड्स ऐकत असाल की इंडेंटेड फॉर्म आणि ब्लॉक फॉर्म. तर इंडेंटेड फॉर्म म्हणजे तुम्ही जे टॅब आपण देत जातो, तर आता इथे नाव आहे, त्याच्यानंतर टॅब देऊन त्याची पोझिशन, त्याच्यानंतर टॅब देऊन पुन्हा अ, अ, कुठल्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करतात ते. तर अशा पद्धतीने इंटेंडेड फॉर्म आहे आणि ब्लॉक फॉर्म जो आहे की एकाखाली एक आपण नाव, पत्ता, नंबर जो आहे तर तो लिहित जातो. आता कंटेंट जो आहे तर त्याच्यामध्ये the inside address consists of name of the person, his designation, the name of the company or firm, and its full postal address. It is necessary that all details should be typed in full exactly as on envelope. की ज्या पर्सनला आपण लेटर सेंड करतोय, त्या पर्सनचं नाव, त्याचं डेझिग्नेशन, त्याच्यानंतर त्याच्या कंपनीचं नाव, पोस्टल ॲड्रेस व्यवस्थित तिथे स्पेसिफाय केला पाहिजे आणि ते एन्व्हलपवर सुद्धा मेन्शन केलं पाहिजे. आता इथे एक त्यांनी नोट दिली आहे, की मेसर्स जर असेल कुठली, तर त्याच्यासाठी आपण M/S हा शॉर्ट फॉर्म यूज करतो. ठीक आहे. आता ओके. आयर्न अँड स्टील वर्कर्स किंवा उस्मान अम्ब्रेला वर्कर्स अशा ज्या कंपनी आहेत, तर त्यांच्यासाठी मेसर्स हा वर्ड जो आहे, तर हा यूज करायचा नाही. त्याच्याऐवजी द हा वर्ड जो आहे, तर तो यूज करायचा. म्हणजे मेसर्स धीरजलाल अँड पोपटलाल ह्याच्याऐवजी दी आयर्न अँड स्टील वर्कर्स किंवा दी उस्मान अम्ब्रेला वर्कर्स या पद्धतीने आपण म्हणजे
इथे मेसर्स हा वर्ड बरोबर आहे, पण तोच वर्ड म्हणजे मेसर्स आयर्न अँड स्टील वर्कर्स आपण यूज करू शकत नाही. मेसर्सच्या पुढे नाव असतं आणि हे ऑर्गनायझेशनच्या पुढे लावतो आपण. आता ऍड्रेस जे केलं जातं म्हणजे ज्या पर्सनला तुम्ही लेटर लिहिताय, तर मिस्टर एन.के. धोंडी किंवा श्री एन.के. धोंडी अशा पद्धतीने तुम्ही यूज करू शकता. मिस्टर, मिसेस, श्री, श्रीमती एक्सेट्रा. त्याच्यानंतर दी फॉर्म ऑफ एम.एस. इज जनरली यूज फॉर लेडीज नावडेज. म्हणजे मिस हा फॉर्मॅट जो आहे, तर तो जनरली सगळ्याच एज ग्रुपच्या लेडीजसाठी यूज केला जातो. म्हणजे मॅरिड वुमनसाठी पण, कारण ते युरोपियन कल्चर आहे. त्याच्यानंतर आता कुठल्या पर्सनला कसं ॲड्रेस केलं गेलं पाहिजे, तर त्याचे काही एक्झाम्पल आहेत, की जर जजला लेटर लिहित असाल, तर ॲड्रेस करताना ते ऑनरेबल मिस्टर ज्युडिस मोडी किंवा मेंबर ऑफ पार्लमेंट असेल, तर मिस्टर गोखले एम.पी. ठीक आहे. त्याच्यानंतर मेंबर ऑफ दी आर्म फोर्स जर असेल, तर मेजर सी.एल. गुप्ता किंवा कॅप्टन डिसूजा. ठीक आहे. कारण त्यांचे जे डेझिग्नेशन आहे, तर ते खूप जास्त इम्पॉर्टंट असतं. त्याच्यानंतर त्याचं सिग्निफिकन्स जर बघायला गेलं आपण, तर the importance of this inside address lies in the fact that as copies of all type of letter are kept, the address make filing and future reference easy. It is also important where window envelope are used. की तुम्ही जेव्हा ॲड्रेस लिहिता, तर तेव्हा तो फायलिंग करायला सुद्धा किंवा कम्युनिकेशन कधी केलं होतं, कुठल्या ॲड्रेसवर केलं होतं, तर हा डेटा तुमच्याकडे कलेक्टेड राहतो. आता विंडो एन्व्हलप जे आहेत, म्हणजे जर तुम्ही ऑफिशियल एन्व्हलप बघितले असतील, बँकचे असतील किंवा कोर्टचे वगैरे किंवा तुम्ही प्रीमियम भरता तर त्याच्या रिसिप्ट वगैरे बघितले असतील, तर त्याला एक विंडो असते. तिथे प्लास्टिक असतं आणि त्याच्यातून तुमचा ॲड्रेस जो आहे, तर तो प्रिंटेड ॲड्रेस सुद्धा दिसत असतो. तर तशा पद्धतीने यूज केला गेला पाहिजे. इन केस जर तुम्ही एन्व्हलपवर लिहिलेला ॲड्रेस जो आहे, तर तो अनरीडेबल असेल, तर तो ॲड्रेस जो तुम्ही लेटरमध्ये लिहिलाय, तर तो यूज करता येतो. त्याच्यानंतर दी अटेन्शन लाईन. अटेन्शन लाईनची पोझिशन काय आहे आणि अटेन्शन लाईन काय आहे? तर when use the attention line is to be placed two places below the inside address and two spaces above the salutation. की तुम्ही जेव्हा ग्रीट करता, की मिस्टर आणि मिस जे लिहिता त्याच्या आधी 2 लाईन आणि जो ॲड्रेस लिहून झालाय आपला, त्याच्या नंतरच्या 2 लाईन सोडून तिथे आपण अटेन्शन लाईन मेन्शन केली पाहिजे. In the center of the page, it may be used with or without the subject line. की सब्जेक्ट लाईन जी आहे तर ती नंतर यूज केली जाते. आता कंटेंट कसा असू शकतो, अटेन्शन मिस्टर देसाई किंवा अटेन्शन ऑफ मिस्टर देसाई किंवा कॉन्फिडेन्शियल सेमिकोलॉन अटेन्शन पर्सनल मॅनेजर. अशा पद्धतीने ते स्पेसिफाय केलं जातं. त्याचा सिग्निफिकन्स काय आहे, की अटेन्शन लाईन इज ओन्ली टू बी यूज्ड व्हेन द लेटर इज ॲड्रेस्ड to the company or firm and the letter writer wishes to attract the attention of the popular individual to the letter. अटेन्शन लाईनचा पर्पज काय आहे, की लेटर तुम्ही ज्या ॲड्रेसवर लिहिलाय आणि ज्या पर्सनचं अटेन्शन तुम्हाला ग्रॅब करायचंय, की स्पेसिफिकली मी एखाद्या पर्सनला ऑर्गनायझेशनमधल्या एका स्पेसिफिक पर्सनला ते लेटर लिहिलंय. मला समजा एच-आर डिपार्टमेंटला लेटर पाठवायचंय. ठीक आहे. पण एच-आर डिपार्टमेंटच्या टीममध्ये अनेक लोकं असू शकतात. मग एच-आर डिपार्टमेंटकडून मला एखाद्या पर्सनचं नाव जर माहिती असेल, तर मी त्याचं नाव स्पेसिफाईड करेन त्याच्यामध्ये, की जेणेकरून माझं लेटर त्या पर्सनकडे जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे ती
salutation. The salutation is always placed in the left side margin below the inside address or the attention line. सॅल्युटेशन म्हणजे काय की कंटेंट काय असतं, द सॅल्युटेशन इज लाईक ग्रीटिंग अ पर्सन वेन यू मीट हिम ऑर फर्स्ट ऑर हर. की तुम्ही जेव्हा एखाद्या पर्सनला भेटता तर तेव्हा तुम्ही कशा पद्धतीने ग्रीट कराल, की एखाद्या पर्सनला आपण सर, मॅडम अशा पद्धतीने ग्रीट करतो किंवा बोलतो. तर त्याच पद्धतीने लेटरची सुरुवात जी आहे तर ती झाली पाहिजे. आता एक जनरल जे आहेत, जनरली बोललं जातं ते. तर सर हा फॉर्म आहे की व्हेरी फॉर्मल आहे. त्याच्यानंतर डिअर सर किंवा डिअर मॅडम हा फॉर्मॅट यूज केला जातो. विदिन ऑर्गनायझेशन जर तुम्हाला कोणाला ऑफिशियल लेटर लिहायचं असेल तर हा फॉर्म तुम्ही यूज करू शकता. त्याच्यानंतर जेंटलमन हा प्लुरल फॉर्म आहे जो USA मध्ये यूज केला जातो किंवा रिस्पेक्टेड सर हा फॉर्मॅट आपण आधी यूज करायचो, हा ओल्डर आहे आता. डिअर कस्टमर किंवा डिअर रीडर अशा पद्धतीने तुम्हाला मेल्स सुद्धा येत असतील. तर सिग्निफिकन्स काय आहे? द सॅल्युटेशन इज ट्रॅडिशनल वे टू ग्रीटिंग दी रीडर इन दी लेटर. की तुम्ही ज्याला लेटर लिहिताय त्याला आपण ग्रीट करतो. त्याच्यासाठी सॅल्युटेशन हा ट्रॅडिशनल फॉर्मॅट आहे. अपार्ट फ्रॉम sounding polite and giving a clue as to relationship between the letter writer and the reader, it serves no useful purpose as such. की त्याच्यातून एक पोलाइटनेस जो आहे की तुम्ही एखाद्या पर्सनला नावाने हाक मारत नाही, सर किंवा मॅडम म्हणता, हा पोलाइटनेस आहे किंवा क्लू मिळतो की तुमचं रिलेशनशिप कसं आहे. जर फ्रेंडली रिलेशन असेल तर आपण डिअर हा शब्द यूज करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे दी कॅप्शन लाईन किंवा सब्जेक्ट लाईन. सब्जेक्ट लाईनची पोझिशन कुठे असते, तर सब्जेक्ट लाईन इज युजुअली प्लेस बिटवीन दी सॅल्युटेशन जस्ट अबाव द बॉडी ऑफ द लेटर. की तुमचे जो मेन लेटर आहे त्याच्या वरच्या लाईनला सब्जेक्ट लाईन आपण मेन्शन करतो. इन फुल ब्लॉक इट इज प्लेस टू द लेफ्ट, बट इन ऑल अदर फॉर्म्स इट इज टाईप इन द सेंटर ऑफ द पेज. की फुल ब्लॉक लेटर फॉर्मॅट जो आहे तर त्याचा लेफ्ट हँड साईडला, लेफ्ट हँड मार्जिनला सब्जेक्ट लाईन जी आहे तर ती प्लेस असते. बाकीचे लेटर फॉर्मॅटमध्ये ती सेंटर लाईन मध्ये प्लेस असते. त्याच्यानंतर कंटेंट काय असतो की इट इज लाईक अ शॉर्ट टायटल to the letter and often begins with the most important word and thus provides an index for filing as in most offices letter are filed according to their subject matter. की तुमचं लेटर कशाच्या रिगार्डिंग आहे, तुमचं रेफरन्स काय आहे, सब्जेक्ट काय आहे. ठीक आहे. कंप्लेंट लेटर असेल किंवा ऍडव्हर्टायझिंग किंवा बिझनेस लेटर आहे की अप्लाइंग लेटर आहे, कशाच्या रिलेटेड तुम्ही बोलताय तर त्याचा रेफरन्स जो आहे तर तो सब्जेक्ट लाईन मधून आपल्याला मिळतो. आता त्याचा सिग्निफिकन्स जर बघितला तर कॅप्शन लाईन enables the reader to understand at a glance what the letter is all about. It can be passed and immediately to the officer or department concerned. आता सब्जेक्ट लाईन जी आहे तर त्याच्यावरून तुमचं एक्झॅक्ट लेटर फॉर्मॅट काय आहे तर तो लक्षात येईलच असं नाही. त्याच्यातून एक हिंट लक्षात येते. तर जर ते कंप्लेंट लेटर असेल तर ते कुठल्या डिपार्टमेंटच्या रिलेटेड आहे, मग ते त्या डिपार्टमेंटला किंवा त्या ऑफिसरला पाठवलं जातं. त्याच्यानंतर आहे दी बॉडी ऑफ द लेटर, की तुमचं मेन लेटर, मेन सब्जेक्ट मॅटर जो आहे डिटेलमध्ये लिहिलेला, तर त्याची पोझिशन काय असते. द लेटर इटसेल्फ इन पॅराग्राफ फॉर्म बिगिन्स अ स्पेस ऑर टू बिलो द कॅप्शन लाईन. वेन द caption line is placed above the salutation, it begins 2 spaces below the salutation. The first line of each paragraph will be indented in the margin depending on the type of format that is used. की आता बॉडी ऑफ लेटर म्हणजे तुमचं मेन लेटर जे आहे ते आपण पॅराग्राफ फॉर्मॅट मध्ये लिहितो जनरली.
आता वेगवेगळे फॉर्मॅट आहेत लेटरचे. तर काही लेटर्स जे आहेत तर ती पॅराग्राफ फॉर्मॅटमध्ये न लिहिता आपण लेफ्ट मार्जिनपासून सरळ-सरळ लेटर लिहीत जातो. त्याच्यामध्ये पॅराग्राफ म्हणजे इंडेंटेड फॉर्ममध्ये लिहीत नाही. त्याच्यानंतर त्याची पोझिशन जी आहे, की तुमची सब्जेक्ट लाईन जी आहे, तर त्याच्या 2 स्पेसेस नंतर तुम्ही लेटर जे आहे, तर ते लिहायला स्टार्ट करता. आता कंटेंट ऑफ लेटर काय असतं, की कंटेंट ऑफ लेटरमध्ये तुम्ही अ, पहिला पॅराग्राफ जो आहे, तर तो इंट्रोडक्टरी पॅराग्राफ असतो, की तुमचा प्रॉब्लेम काय आहे. दुसऱ्या पॅराग्राफमध्ये तुम्ही डिटेल मेन्शन करता. तिसऱ्या पॅराग्राफमध्ये तुम्ही सजेशन मेन्शन करता आणि एंडिंग पॅराग्राफ जो असेल, आता पॅराग्राफ जास्त पण असू नयेत आणि ते लास्ट पॅराग्राफमध्ये थँकिंग यू किंवा युअर्स फेथफुली हे आपण मेन्शन करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे सिग्निफिकन्स, की अनडाउटली द बॉडी इज मोस्ट इम्पोर्टंट पार्ट ऑफ द लेटर, की त्याचं सिग्निफिकन्स काय आहे, तर मुळात लेटर रायटिंगचा लेटरची बॉडी जी आहे, हा सगळ्यात इम्पोर्टंट पार्ट आहे. त्याच्यानंतर दी कॉम्प्लिमेंटरी क्लोज सबस्क्रिप्शन. तर ह्याची पोझिशन कुठे असते? दी कॉम्प्लिमेंटरी इज पोलाइट वे ऑफ सेइंग गुड बाय. की तुम्ही लेटर जेव्हा संपवता, तर त्याचा पोलाइट गुड बाय जो आहे, तर तो म्हणजे एंडिंग ऑफ लेटर. इट इज टाइप 2 ऑर 3 स्पेसेस बिलो द लास्ट लाईन ऑफ द बॉडी ऑफ द लेटर, की आपण लास्ट लाईन जी असते लेटरची बॉडी च्या नंतर 2 किंवा 3 स्पेसेस देऊन आपण तिथे अ, अ, सबस्क्रिप्शन जे आहे तर ते मेन्शन करतो. आता कंटेंट ऑफ सबस्क्रिप्शन काय-काय असू शकतं? तर त्याच्यामध्ये युअर्स फेथफुली, युअर्स ट्रूली, युअर्स सिन्सिअरली, युअर्स कॉर्डियली एक्सेट्रा. हे काही आहे सबस्क्रिप्शन्स आहेत. आता सिग्निफिकन्स काय आहे? दी कॉम्प्लिमेंटरी क्लोज लाइक द सॅल्युटेशन हॅज नो इम्पोर्टंट फंक्शन टू परफॉर्म, की ह्याचा ॲक्चुअल परफॉर्मन्समध्ये काही मॅटर नसतो. पण ह्यामुळे पोलाईट टच मिळतो लेटरला आणि त्याच्यामुळे तुमची रिलेशनशिप जी आहे, की करस्पॉन्डिंग पर्सनची, तर ती लक्षात येते. त्याच्यानंतर आहे सिग्नेचर. सिग्नेचरची पोझिशन कुठे असते? तर सिन्स द सिग्नेचर इज रिटन 4 लाईन्स अँड डायरेक्टली below the complementary clause, it occupies the same position as the letter. In the full block form of letter, it is left hand of the page. आता बाकीचे लेटर्समध्ये राइट ऑफ द सेंटर. सिग्नेचर जर आपण कन्सिडर केली, तर सिग्नेचर जनरली लेटरमध्ये कुठे असते, की तुम्ही जेव्हा थँक यू किंवा सबस्क्रिप्शन जे क्लोज करता, त्याच्यानंतर तुम्ही साइन करता आणि तिथे तुमचं नाव जे आहे, तर ते मेन्शन करता साइन नंतर. त्याच्यामध्ये कंटेंट काय आहे? तर आता तो वेगवेगळा असू शकतो. द हँड रिटन सिग्नेचर ऑर सिग्नेचर ऑफ द पर्सन सेंडिंग द लेटर, की हँड रिटन लेटर असेल तर त्या पर्सनची सिग्नेचर असेल. त्याच्यानंतर द फुल नेम ऑफ द पर्सन इज टाइप. ज्या पर्सनने ती साइन केली आहे त्याचं पूर्ण नाव त्या साइनच्या खाली असायला पाहिजे. त्याच्यानंतर नेम ऑफ द कंपनी ऑर फर्म इन कॅपिटल लेटर्स, की कुठल्या कंपनीकडून ते पत्र पाठवलं गेलंय, तर त्या पर्सनच्या नावाखाली आलं पाहिजे. त्याच्यानंतर त्या पर्सनचं डेझिग्नेशन पण त्याच्यामध्ये मेन्शन केलं गेलं पाहिजे. आता एक्झाम्पल जर बघायला गेलं, तर शहा अँड श्रॉफ हे नाव आहे त्या पर्सनचं आणि त्यांनी साइन करताना पी-बी शहा या नावाने साइन केली आहे. किंवा दुसरी जर केस बघायला गेली, तर दिस स्टील बिल्डर्स कोऑपरेटिव्ह कंपनी लिमिटेड, त्याच्यानंतर एस-एस मूर्थी ही सिग्नेचर केली आहे आणि सेक्रेटरी हे डेझिग्नेशन लिहिलंय.
ह्या काही केसेस आहेत, की इथे रिजनल मॅनेजर जे आहे ते स्पेसिफाय केलंय, इथे डायरेक्ट सिग्नेचर केली आहे. त्याच्यानंतर आहे एन्क्लोजर्स. ओके. सिग्नेचरचा सिग्निफिकन्स बघायचा राहिलाय, की ज्या पर्सनने जे लेटर लिहिलंय, त्या पर्सनची साइन म्हणजे ते पर्सन म्हणजे तो प्रूफ असतो, की त्या पर्सनने ते लेटर पाठवलंय आणि ते ऑथराइज आहे त्या पर्सनकडून, की त्याची लेटरची रिस्पॉन्सिबिलिटी त्या पर्सनवर असते. त्याच्यानंतर एन्क्लोजर्स. एन्क्लोजर्सची पोझिशन कुठे असते? ते enclosure notation must be typed a space or two below the signature in the left margin. की enclosure कुठे टाइप केले जातात, तर सिग्नेचर जे आहे त्याच्यानंतर 1 किंवा 2 स्पेस दिल्यानंतर लेफ्ट हँड साइडला लेटरच्या enclosure मेन्शन केले जातात. आता त्याच्यामध्ये कंटेंट काय असतो? तर तुम्ही जर ऑफिशियल डॉक्युमेंट्स त्याच्यासाठी एन्क्लोजर म्हणजे तुम्ही काय-काय अटॅच केलंय त्या लेटर सोबत. तर त्याच्यासोबत जे डॉक्युमेंट्स अटॅच केलेत, तर मग त्याच्यामध्ये आपण नंबरनुसार लिहितो, की चेक असेल, डिमांड ड्राफ्ट आहे, ट्रान्सपोर्ट रिसिप्ट आहे, ती जर अटॅच केली असेल तर. ठीक आहे. आता इम्पोर्टंट टिप ही आहे, की एन्क्लोजर शुड बी अरेंज इन द ऑर्डर इन व्हिच दे आर मेन्शन इन द लेटर. की आता हा जो सिक्वेन्स आहे, की चेक, डिमांड ड्राफ्ट आणि ट्रान्सपोर्ट रिसिप्ट ते ह्याच पद्धतीने त्या लेटरला अटॅच केलेले असले पाहिजेत. ट्रान्सपोर्ट रिपोर्ट आधी आहे आणि मग डिमांड ड्राफ्ट आहे, मग चेक आहे. अशा पद्धतीने अटॅच करायचे नाहीत. आणि ह्याचा सिग्निफिकन्स जर बघायला गेला, तर नोटेशन इज व्हेरी इम्पोर्टंट फॉर द मेल क्लर्क, की त्याला जास्त एक्झामाइन करावा लागत नाही, की लेटरला अटॅचमेंट आहेत का? किंवा बाकीचे इंडिकेशन्स जे आहेत, तर ते तो चेक करत बसत नाही. रिगार्डिंग पर्सनला ते दिलं जातं किंवा हवी ती इन्फॉर्मेशन त्यातून घेतली जाते. तर कॉपी टू नोटेशन दॅट इज सी-सी. सी-सीचा लाँग फॉर्म बघायला गेलं तर कार्बन कॉपी असा त्याचा मीनिंग होतो. आपण मेल फॉर्ममध्ये यूज करतो. सी-सी, बी-सी-सी हे जे फॉर्म आहेत ते. आता सी-सी कशासाठी यूज केलं जातं? तर नोटेशन कॉपी टू ऑर courtesy copies type two spaces between the enclosure notation in the left margin. Through very few companies today use carbon paper to make copies of the phrase carbon copy has remained in use in indication that the copy of the letter is being sent to another person. की कार्बन कॉपी किंवा आता आधीचे जे लेटर फॉर्मॅट होते, जे हँड रिटन लेटर लिहिले जायचे, तर त्याला कार्बन कॉपी यूज केली जायची, की जेणेकरून कार्बन प्रिंट जे आहे, तर ती ते रिगार्डिंग पर्सनला किंवा त्यांच्या स्वतःकडे फाईलमध्ये ठेवली जायची. आता आपण सी बघतोय. तर कार्बन कॉपी जी आहे किंवा सेम लेटर जे आहे, तर ते तुम्ही 2 पर्सनला पाठवत असाल, एकाच कंपनीमधल्या, तर त्या पर्सनला माहीत असायला पाहिजे. आता हेच जर मेल फॉर्मॅटमध्ये सांगायचं झालं, तर अ, समजा मी अ, अ, काही कॉलेजचे डॉक्युमेंट्स जे आहेत, तर त्या आपल्या एच-ओ-डींना मेल करतीये. ठीक आहे. तर एच-ओ-डींना मेल केल्यानंतर मी अजून एका कलीगला आता एक्झाम रिलेटेड असेल, तर एक्झाम डिपार्टमेंट हेड जे असतील, तर त्यांना सुद्धा सी करून म्हणजे मी डॉक्युमेंट जे आहेत, तर ते 2 पर्सनना पाठवतीये. ठीक आहे. म्हणजे सी ही कार्बन कॉपी. पण कार्बन कॉपी कुणाला सेंड केली आहे, तर ते ओरिजिनल कॉपी ज्या पर्सनला दिली आहे, त्याला माहीत असतं. तुम्हाला जेव्हा मेल्स येतात, तेव्हा जर तुम्हाला बाकीच्यांचे मेल आयडी पण दिसत असतील, तर तुम्हाला लक्षात येईल, की मेल जो आहे, तर तो एवढ्या सगळ्यांसोबत शेअर केलेला आहे. त्याच्यानंतर सी-सीमध्ये सुद्धा कंटेंट सेमच, की तुम्ही नाव, ॲड्रेस, डेझिग्नेशन एक्सेट्रा सगळं मेन्शन करणार. बी-सी-सी काय आहे? तर ब्लाइंड कार्बन कॉपी. ब्लाइंड कार्बन कॉपी कधी यूज केली जाते, की तुम्हाला समजून द्यायचं नाहीये समोरच्या पर्सनला,
म्हणजे ओरिजिनल कॉपी ज्या पर्सनला आपण देतोय, त्या पर्सनला समजून द्यायचं नाहीये, की एक कॉपी तुम्ही अजून एका पर्सनला सेंड केली आहे. ठीक आहे. जेव्हा तुम्ही मेल करता किंवा मेल करून बघा तुमच्यामध्येच, की जर तुम्ही बी-सी-सी मध्ये कुठला ईमेल आयडी टाइप केला असेल, तर तो ज्या पर्सनला तुम्ही मेल करताय, त्या पर्सनला कोणाला अजून मेल केलाय हे दिसत नाही. ठीक आहे. जसं सी-सीमध्ये दिसतं आपल्याला, की बाकीचे कोणाकोणाला सेकंड रेफरन्स देऊन ती कॉपी सेंड केली आहे, हे सी-सीचं दिसतं. बी-सी-सीचं कळत नाही. त्याच्यानंतर इनिशियल्स ऑफ दी डिक्टेटर अँड टायपिस्ट आयडेंटिफिकेशन, की डिक्टेटर आणि टायपिस्टचं आयडेंटिफिकेशनचे इनिशियल्स जे आहेत, तर ते मेन्शन केले जातात. आता ह्याची पोझिशन कुठे असते? मेनी कंपनीज हॅव दिस टाइप immediately after the signature, but the logical place of the identification line is right at the end of the letter. This line is always typed in the left margin. की जनरली काय केलं जातं, की सिग्नेचर नंतर हे इनिशियल्स मेन्शन केले जातात. पण लॉजिकली पत्र संपल्यानंतर लेफ्ट हँड मार्जिनमध्ये ते इनिशियल प्लेस केले पाहिजेत. आता इनिशियलचा कंटेंट कसा असतो, की पहिलं डिक्टेटर ऑफ लेटर जो आहे, तर त्याचं इनिशियल टाइप केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर टायपिस्टचं इनिशियल जे आहे, तर ते स्मॉल लेटरमध्ये टाइप केलं जातं. लाइक पी-आर-एस-टी हा डिक्टेटरचं इनिशियल आहे आणि एल-एम हे टायपिस्टचं इनिशियल आहे. किंवा काही लेटर्समध्ये एम-टी, एच-जी, एम-व्ही हे सुद्धा इनिशियल्स यूज केले गेलेत. तर त्याचा सिग्निफिकन्स काय आहे, की डिक्टेटर कोण होता आणि टायपिस्ट कोण होता. तर द आयडेंटिफिकेशन लाईन इज इम्पॉर्टंट फ्रॉम द point of view of sender of the letter, but has little significance for the receiver. In any large organization, it often becomes necessary to pinpoint responsibility for the letter that are sent out for future investigation for any mistake in them. If the initials of the dictator and the typist are there, then work of investigation or making inquiries become easier. आता सिग्निफिकन्स काय आहेत त्या इनिशियल्सचे, की डिक्टेटर कोण होतं आणि टायपिस्ट कोण होतं. जर फ्युचर नीडमध्ये जर काही लेटरच्या बाबतीत प्रॉब्लेम झाला असेल, त्याचे काही कॉन्सिक्वेन्सेस असतील, तर ती मिस्टेक कशाच्या बाबतीत आहे, तर त्या टायपिंग मिस्टेक असेल तर टायपिस्टची चूक. मग टायपिस्ट कोण होता किंवा फॉर्मॅट चुकला असेल तर डिक्टेटरची चूक. तर इन्व्हेस्टिगेशनमध्ये ते लेटर कोणी लिहिलं होतं हे पटकन लक्षात येऊ शकतं. त्याच्यानंतर आहे पोस्ट स्क्रिप्ट, दॅट इज पी-एस. पी-एस आपण कधी यूज करतो, की एकतर ओके. Postscript has no place in formal letter. It using only permissible when information has been received at the last minute and has to be inserted in letter, always assuming that letter is no time to draft and type a fresh letter. की पी-एस ला फॉर्मल लेटरमध्ये कुठेही जागा नाहीये, की आपण प्लीज नोट वगैरे असं मेन्शन करतो, तसं पी-एस तुम्हाला 11th आवरला काहीतरी इन्फॉर्मेशन मिळाली, की जे त्या लेटरमध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे आणि तुमच्याकडे वेळ नाहीये, की आता तुम्ही पुन्हा सगळं ड्राफ्ट कराल आणि फ्रेश लेटर लिहाल, तर तेव्हा तुम्ही पोस्ट स्क्रिप्ट हे हा फॉर्मॅट यूज करू शकता, की त्याच्यामध्ये तुम्ही पी-एस नोटिफाय करून त्याच्यात जो पॉइंट आहे, तर तो मेन्शन करू शकता. तो खूप मोठा असता कामा नये. जसं PS, if you have already sent your order, please ignore this reminder and thank you very much. अशा पद्धतीने आपण रिमाइंडरचा मेसेज जो आहे तर तो सेंड करू शकतो. त्याच्यानंतर आहे सुपरस्क्रिप्शन. सुपरस्क्रिप्शन मीन्स that which is written at the top or outside. ठीक आहे, की तुम्ही टॉपला लेटरच्या किंवा आउटसाइड ऑफ द लेटर म्हणजे
पॅम्पलेटवर वगैरे सॉरी एन्व्हलपवर जे लिहिता त्याच्यावर. दी नेम अँड ॲड्रेस ऑफ दी ॲड्रेसी, की ज्याला लेटर लिहायचं आहे त्याचं नाव आणि पत्ता त्याच्यावर असायला पाहिजे. त्याच्यानंतर नेम ऑफ दी ॲड्रेस ऑफ दी सेंडर, की जो पर्सन लेटर लिहितोय त्याचं नाव आणि पत्ता मेन्शन केलेला असायला पाहिजे. त्याच्यानंतर कुठल्या टाइपचं लेटर आहे. तो क्विक मेल आहे, बाय एअर मेल आहे, रेकॉर्डेड एडी आहे, कुरिअर आहे, एक्सेट्रा. त्याच्यानंतर the attention line, if any, in order to draw the attention of the individual in the form to which is letter being sent, की इंडिव्हिज्युअल पर्सनला म्हणजे कामाचंच लेटर आहे. जसं मगाशी म्हटलं की HR चं समजा मी ऍप्लिकेशन लिहिलंय, आता ते HR टीम मध्ये जाणार आहे. तर मला जर मेलमध्ये त्या पर्सनचं नाव मिळालंय की XYZ पर्सनचं नाव आहे जो HR टीम मध्ये रिक्रुटर म्हणून काम करतो, तर मी लेटर लिहिताना त्याच्यामध्ये स्पेसिफिकली मेन्शन केलं त्या XYZ पर्सनचं नाव, तर ते लेटर जे आहे तर ते त्याच पर्सनला जाऊन मिळणार आहे आणि ते एन्व्हलपवर सुद्धा मेन्शन करायला पाहिजे. आता लेआउट ऑफ द लेटर. लेआउट म्हणजे काय? ते प्लॅन ऑर अरेंजमेंट. आता प्लॅन अँड अरेंजमेंट ऑफ लेटरमध्ये सिम्पली बघायला गेलं, good business letter must be neatly typed with sufficient space for margin on both sides of the page and on good quality paper. The size of the paper and its shade of whiteness must match those of envelope in which it is sent. आता लेआउट जे आहे तर जनरली मार्जिन्स ज्या आहेत तर त्या अप्पर, लोअर, लेफ्ट आणि राईट मार्जिन जी आहे तर ती किमान 1-1 इंच जी आहे तर ती सोडली गेली पाहिजे आणि मग लेटर ड्राफ्ट केलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर पेपरची क्वालिटी तुम्ही काय यूज करताय, म्हणजे 80 GSMचा पेपर यूज करताय, 70 GSMचे पेपर यूज करताय किंवा त्या पेपरची शेड काय आहे किंवा त्या पेपरच्या शेडनुसार तुमचा एन्व्हलप जो आहे तर तो मॅच करतोय का, एक्सेट्रा. त्याच्यानंतर इंटेंडेड फॉर्म. इंटेंडेड फॉर्म म्हणजे दी कन्व्हेन्शनल फॉर्म ऑफ लेआउट. मगाशी आपण बघितलं की बँकचं नाव आहे, त्याच्या खालोखाल लगेच ऍड्रेस स्टार्ट झालेला नाहीये. त्याच्या पुढे म्हणजे एक टॅब दिल्यानंतर पुढे ऍड्रेस सुरू झालाय. त्याच्यानंतर नेक्स्ट लाईन अजून एक टॅब दिल्यानंतर पुढे जाते. ठीक आहे, हा इंटेंडेड फॉर्म आहे. त्याच्यानंतर इंटेंडेड फॉर्म मधली लेटर्स अशी असतात की त्याचा ऍड्रेस इथून स्टार्ट होतोय. त्याच्यानंतर फुल ब्लॉक फॉर्म. फुल ब्लॉक फॉर्मची लेटर जी आहेत तर ती सगळी लेफ्ट हँड मार्जिनला असतात. म्हणजे इथे त्या पर्सनचं नाव, ऍड्रेस असेल, त्याच्यानंतर ऑर्गनायझेशनचा ऍड्रेस असेल, डिअर सर किंवा सब्जेक्ट सुद्धा लेफ्ट हँडला आलाय जो मगाशी आपण सेंटरला बघितला होता. त्याच्यानंतर पॅराग्राफ फॉर्मॅट जो आहे तर तो सुद्धा लेफ्ट हँड मार्जिनला आहे. त्याच्यानंतर सेमी ब्लॉक फॉर्म जर बघायला गेलं तर फुल ब्लॉक फॉर्म जो आहे तर तो कम्प्लिटली लेफ्ट हँड साइडच्या मार्जिनला होता. तर सेमी ब्लॉकला बघायला गेलं तर हा ऍड्रेस जो आहे सेंडरचा तर तो राईट हँड साइडला बघायला मिळतोय. लेफ्ट हँड साइडला रिसिव्हरचा ऍड्रेस आहे आणि तेच लास्टला युअर्स फेथफुलीला पुन्हा राईट हँड साइडला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मॉडिफाईड ब्लॉक फॉर्म. मॉडिफाईड ब्लॉक फॉर्म मध्ये पुन्हा सेंडरचा आणि रिसिव्हरचा ऍड्रेस जो आहे तर तो लेफ्ट हँड मार्जिनला आहे. किंवा बाकीचा पॅरेग्राफ जर बघायला गेला तर तो पुन्हा लेफ्ट हँड मार्जिनला असणार आहे. फक्त ऍड्रेस डेट जी आहे तर ती राईट हँड साइडला आहे आणि युअर्स फेथफुली आणि सिग्नेचर राईट हँड मार्जिनला आहे. बाकी सगळा फॉर्मॅट जो आहे लेटरचा तर तो लेफ्ट हँड साइड मार्जिनला आहे मॉडिफाईड ब्लॉक फॉर्मॅट मध्ये. त्याच्यानंतर
दी हँगिंग पॅराग्राफ फॉर्मॅट जर बघायला गेलं तर त्याच्यामध्ये आता हे लेटर हेड आहे. लेटर हेडवर राईट हँड साईडला डेट मेन्शन केली आहे. लेफ्ट हँड साईडला रिसिव्हरचं ॲड्रेस, नेम, डेट मेन्शन केली आहे. त्याच्यानंतर हा फॉर्मॅट जर बघितला पॅराग्राफचा, तर पहिली जी लाईन आहे प्रत्येक पॅराग्राफची, तर ती क्लोजली अटॅच लेफ्ट मार्जिनला आहे आणि बाकीचे ज्या लाईन्स आहेत तर त्या इंडेंटेड फॉर्ममध्ये आहेत, पॅराग्राफ मधल्या लाईन्स. त्याच्यानंतर युअर्स फेथफुली आणि मॅनेजर किंवा डेझिग्नेशन साईन जी आहे तर ती राईट हँड साईडला आहे. त्याच्यानंतर दी डेमी ऑफिशियल फॉर्म जर बघायला गेलात, डेमी ऑफिशियल फॉर्म मध्ये पुन्हा लेटर हेड फॉर्मॅट बघतोय आपण, की ॲड्रेस, नेम आणि ॲड्रेस जो आहे तर तो सेंटरला आहे लेटरच्या. राईट हँड साईडला डेट मेन्शन केली आहे. रिसिव्हरचा ॲड्रेस, नेम जो आहे तर तो लेफ्ट हँड साईडला आहे आणि इंडेंटेड फॉर्ममध्ये म्हणजे आपण जनरली पॅराग्राफ जो लिहितो त्या फॉर्ममध्ये मेन बॉडी जी आहे तर ती टाईप केली आहे आणि राईट हँड साईडला युअर्स फेथफुली किंवा युअर्स कॉर्डिनली आपण मेन्शन करतो. तर नॉर्मा फॉर्म जो आहे, तर नॉर्मा फॉर्म इन well-being effort to make business letter more forceful, efficient and imaginative, the National Office Management Association, तर त्यांनी नॉर्मा ऑफ USA has recommended the use of simplified letter form, की त्यांनी ह्या लेटरचा सिम्प्लिफाईड लेटर म्हणून यूज करायला सुरुवात केली. इन दिस फॉर्म the salutation and complimentary clause are omitted at the letter begins straight after the inside address. In most other respect, it is similar to the block form. The NORMA letter form saves time and many people approve for its frank and direct approach, as strangers cannot be dear to the letter writer and the letter writer cannot be expected to be faithfully or truly theirs at the first acquaintances. की हा ब्लॉक फॉर्म सारखाच आहे थोडासा, पण त्याच्यामध्ये आपण जर बघायला गेलो तर फ्रेंडली म्हणजे आपण डिअर हा फॉर्मॅट जो आहे किंवा युअर्स फेथफुली, युअर्स सिन्सिअरली, की आपण एखाद्या पर्सनला जेव्हा लेटर लिहितो तर त्याला आपण युअर्स फेथफुली किंवा युअर्स सिन्सिअरली किंवा असं कसं म्हणू किंवा डिअर कसं काय म्हणू शकतो, तर त्याच्यामुळे हा नॉर्मा फॉर्म हा वेगळा आहे. आता इथे ऍड्रेस जो आहे किंवा नेम जो आहे तर तो सेंटरला बघायला मिळतोय, सेंडरचा. त्याच्यानंतर डेट जी आहे तर ती पुन्हा लेफ्ट मार्जिनला आली आहे. रिसिव्हरचं नेम, ऍड्रेस, डेट लेफ्ट मार्जिनला आहे. पॅराग्राफ सगळे लेफ्ट मार्जिनला अटॅच आहेत आणि युअर्स फेथफुली किंवा युअर्स फेथफुली लिहित नाही आपण ह्या फॉर्म मध्ये. तर ज्या पर्सननी लेटर लिहिलंय त्याची सिग्नेचर किंवा नेम जे आहे तर ते लेफ्ट हँड साईडच्या मार्जिनला येतं. आणि आता लास्ट फॉर्म जो आहे ह्याच्यातला तर तो आहे BFG फॉर्म. BFG फॉर्म हा सुद्धा even less known or popular than the NORMA form, and in many respect could be called the individual form of particular company. That is the BF Godrej Cooperative Company of USA. आता फुल लेटर जे आहेत आणि नॉर्मल लेटर जे आहे तर त्याचं कॉम्बिनेशन आहे BFG. त्याच्यामध्ये काय काय मेन्शन केलेलं असतं तर डिटेल इन्स्ट्रक्शन इन दी लेफ्ट मार्जिन ऑफ दी मार्जिन फॉर दी टायपिस्ट, की डेट, ऍड्रेस, डबल स्पेस, युअर इनिशियल्स एक्सेट्रा. त्याच्यानंतर
The date, subject line, and signature, along with the complementary clause, are placed almost in the center of the page. की डेट किंवा सब्जेक्ट जो आहे तर तो सेंटर ऑफ द पेजला असतो किंवा सिग्नेचर अलॉंग विथ कॉम्प्लिमेंटरी क्लोज किंवा सिग्नेचर जे आहे किंवा त्या पर्सनचं डेझिग्नेशन आहे, कंपनीचं नाव आहे, तर ते सेंटरला असतं. त्याच्यानंतर आहे देअर इज अ स्पेशल इन्स्ट्रक्शन ऑर स्पेस प्रोव्हाइडेड फॉर द नेम ऑफ signatory, and hence his name is typed there and not below his signature as in their letters. की त्या पर्सनचं जे नाव जे आहे तर ते त्याच्यात मेन्शन केलेलं असतं, तर त्याच्यामुळे त्याचे सिग्नेचर करायची गरज लागत नाही या फॉर्मॅटमध्ये. आता नेक्स्ट जर आपण बघतोय, नेक्स्ट काही पॉइंट्स आहेत आता जनरली, की आता लेटर रायटिंगचे टाइप्स बघितले, कसं हे करायचं, कसं टाइप करायचं ते बघितलं. आता त्याचे टेक्निकल जे गोष्टी आहेत तर त्या बघणार आहोत. पहिलं आहे फॉर्मॅटिंग. फॉर्मॅटिंग मध्ये बघायला गेलो की त्याच्यामध्ये लेटर फॉर्म करताना काय काय चेक केलं पाहिजे, तर युनिफॉर्म मार्जिन्स, साइज ऑफ फॉन्ट, यूज पंक्च्युएशन, bold and italic letters make it easy to identify and recognize the sender of the message. या गोष्टी ज्या आहेत तर त्या फॉर्मॅटिंग मध्ये आल्या पाहिजे. आता त्याच्यामध्ये स्टँडर्ड फॉर्मॅटिंग प्रॅक्टिसेस जर आपण बघायला गेलो तर युझिंग कॉलन इन्स्टेड ऑफ कॉमाज, युझिंग दी ब्लॉक फॉर्म ऑफ लेआउट, त्याच्यानंतर साइड, टॉप अँड बॉटम मार्जिन्स आर अबाउट 1 inches, always making sure that printout are on standard size stationery or the company's letterheads. की साइडच्या आणि टॉप आणि बॉटमच्या ज्या मार्जिन्स आहेत तर त्या 1 इंच स्पेस सोडून असायला पाहिजेत. त्याच्यानंतर कॉलम्स जे आहेत तर ते यूज केले पाहिजेत कॉमा यूज करण्यापेक्षा. त्याच्यानंतर ब्लॉक फॉर्म जो आहे तर तो यूज केला गेला पाहिजे लेआउटसाठी. त्याच्यानंतर स्टँडर्ड स्टेशनरी किंवा क्वालिटेटिव्ह पेपर जे आहेत तर ते यूज केले गेले पाहिजेत किंवा डिरेक्टली कंपनीचं लेटर हेड जे आहे तर ते यूज केलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर स्पेलिंग मिस्टेक किंवा ग्रॅमॅटिकल एरर्स जे आहेत तर ते चेक केले गेले पाहिजेत. मग त्याच्यासाठी कम्प्युटरमध्ये सेटिंग असते, तर तुमचा स्पेल चेकर जो आहे तर तो ऑन असायला पाहिजे. आणि फ्लॉलेस इंग्लिश लँग्वेज जी आहे तर ती यूज झाली पाहिजे लेटरमध्ये. तर नेक्स्ट आहे गेटअप अँड स्टेशनरी. त्याच्यामध्ये a salesman is a walking, talking representative of the company, and that is why he is asked to be always well dressed and well groomed. If you think of every letter that is sent out by your company as being its representative, then you will realize the importance of seeing to it that the get up of your letter is smart and attractive, and that the best quality stationery is used. की तुम्ही जे लेटर सेंड करता, सेल्स पर्सनला आपण कंपनीचा रिप्रेझेंटेटिव्ह कन्सिडर करतो, की कुठल्या कंपनीचा सेल्स पर्सन आहे हे आपण कन्सिडर करतो. त्यासाठी त्याचा अटायर जो आहे, त्याचं ड्रेसिंग सेन्स, ग्रूमिंग आहे, तर ह्याच्यावर भर दिला जातो ट्रेनिंगमध्ये सुद्धा. तर आता सेल्स पर्सन हे चालतं बोलतं रिप्रेझेंटेटिव्ह आहे, ठीक आहे. पण लेटर जो आहे तर तो तुम्ही कुठल्याही पर्सनला न बघता तुम्ही एखाद्या पर्सनला लेटर पाठवत असाल तर लेटर तुमच्या ऑर्गनायझेशनचं किंवा कंपनीचं रिप्रेझेंटेशन करत असतो. तर त्याच्यामुळे ते फॉर्म करताना ते प्रॉपर फॉर्मॅटमध्येच असायला पाहिजे. जर त्याच्यामध्ये जर स्पेलिंग मिस्टेक असतील तर लेटर ज्या पर्सननी सेंड केलंय त्याला कोणी काहीच बोलणार नाही किंवा त्या पर्सनला कन्सिडर करणार नाही. डायरेक्ट त्याचे जे कमेंट्स आहेत किंवा निगेटिव्ह इम्पॅक्ट आहेत तर ते ऑर्गनायझेशनवर जाणार आहेत, की ह्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करणारी लोक जी आहेत तर ती वेल एज्युकेटेड नाहीयेत. ठीक आहे. म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही कमेंट्स येऊ शकतात. त्याच्यानंतर ज्या क्वालिटीचा पेपर तुम्ही यूज करताय तर त्याच्यावरून सुद्धा
ऑर्गनायझेशनला जज केलं जाऊ शकतं, की बॉन्ड पेपर यूज करताय किंवा 70 जीएसएम, 80 जीएसएम सारखे पेपर आहेत. त्याच्यानंतर एन्व्हलप कुठल्या क्वालिटीचा यूज करताय, त्याच्यासाठी कलर कुठला चूज करताय, त्याचं शेड कुठली आहे एन्व्हलपची किंवा विंडो एन्व्हलप यूज केले असतील तर ते कॉशनसाठी यूज केलेत किंवा ह्या छोट्या-मोठ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या कन्सिडर केल्या जातात. त्याच्यानंतर आहे प्रिन्सिपल्स ऑफ इफेक्टिव्ह लेटर रायटिंग. आता इफेक्टिव्ह लेटर रायटिंगचे काही प्रिन्सिपल्स आहेत, की गुड रायटिंग कम्युनिकेशन मस्ट कमांड अटेन्शन अँड गेट रिझल्ट. की कम्युनिकेशन जे आहे लेटर रायटिंग मधलं तर ते अटेन्शन ग्रॅब करतं आणि तुमचं म्हणणं जे आहे तर ते पटवून देऊ शकतं. त्याच्यामुळे ते रिटर्न फॉर्मॅट हा चांगला आहे. त्याच्यानंतर लिजिबल आहे, की तुम्ही मेसेज जो सेंड केला आहे तर तो प्रॉपर मेसेज किंवा इन डिटेल तुम्ही तो सेंड करू शकता. त्याला लीगल लायबिलिटी सुद्धा आहे. त्याच्यानंतर दी कम्युनिकेशन मस्ट बी केअरफुली प्लॅन. दी आयडिया शुड बी प्रेझेंटेड इन अ लॉजिकल मॅनर. की प्रॉपरली तुम्ही प्लॅन केलं पाहिजे, की तुम्हाला पहिला कुठला पॉइंट सांगायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही कुठल्या पॉइंटवर बोलणार आहात. तुमच्या आयडियाज ज्या आहेत तर त्या इलस्ट्रेट करताना त्या लॉजिकली इलस्ट्रेट केल्या गेल्या पाहिजेत. नेक्स्ट पॉइंट आहे, इन गुड रिटन कम्युनिकेशन द रायटर यूज वर्ड्स, सेंटेन्स स्ट्रक्चर्स दॅट विल बी इझिली अंडरस्टूड बाय द रीडर. की वर्ड्स किंवा सेंटेन्सेस जे आहेत तर ते समोरच्या पर्सनला इझिली कळतील इतक्या सोप्या भाषेमध्ये यूज केले गेले पाहिजेत. Sense should have one subject and each paragraph should deal with single topic or aspect of the topic. की सेंटेन्स जे आहे तर ते एकाच सब्जेक्टच्या रिलेटेड असायला पाहिजे किंवा प्रत्येक पॅराग्राफ त्या सब्जेक्टच्या रिलेटेडच असायला पाहिजे. त्याच्यामध्ये 2-2 गोष्टी ज्या आहेत तर त्या मिक्स करायच्या नाहीत किंवा 2 टॉपिक्स मर्ज करायचे नाहीत एका पॅराग्राफमध्ये. त्याच्यानंतर a good writing, a proper technique of emphasizes should be used. Emphasizes can be given by avoiding negatives, passive voice, and by the proper placing of words and sentences. की प्रॉपर वर्ड्स जे आहेत किंवा पॅसिव्ह व्हॉइस जे आहेत तर ते अवॉइड करायला पाहिजेत. त्याच्यानंतर यूज दी 7 C's ऑफ कम्युनिकेशन. आता 7 C's ऑफ कम्युनिकेशन मध्ये काय येतं? क्लिअर, कन्साइज, करेक्ट, कॉन्क्रीट, कोहिरंट, कम्प्लीट, कर्टियस हे 7 C's आहेत. तर ते कम्युनिकेशनचे 7 C's लेटर रायटिंग मध्ये यूज केले गेले पाहिजेत. त्याच्यानंतर यूज दी युअर ॲटिट्यूड. म्हणजे काय? एम्पॅथेटिक असायला पाहिजे लेटर लिहिताना, की रीडर जेव्हा लेटर वाचेल, तेव्हा तो कुठल्या पॉइंट ऑफ व्ह्यूने वाचेल, त्यानुसार तुमची लँग्वेज असायला पाहिजे. त्याच्यानंतर फॉलो करेक्ट लँग्वेज यूज, प्रॉपर ग्रामर अँड करेक्ट पंक्च्युएशन. नेक्स्ट आहे, इट इज नॉट पॉसिबल टू हॅव गुड रिटन कम्युनिकेशन विदाउट प्री-रायटिंग. देन प्री-रायटिंग इज द फर्स्ट स्टेप. की तुम्हाला चांगलं लेटर ड्राफ्ट करता येत नसेल, तुम्हाला त्याच्या आधी प्रॅक्टिसची किंवा ते फॉर्म करण्यासाठी प्री रायटिंगची गरज असेल, तर ही तुमची लेटर रायटिंगची फर्स्ट स्टेप आहे. त्याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित इन्फॉर्मेशन गॅदर करून, म्हणजे आपण रफ लेटर म्हणतो ना, तर तसं ड्राफ्ट करायचं आणि मगच नेक्स्ट पॉइंट जो आहे, द फायनल स्टेज ऑफ गुड रिटन कम्युनिकेशन इज एडिटिंग. आणि त्याच्यानंतरच तुम्ही फायनल लेटर जे आहे तर ते ड्राफ्ट करायला घेतलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये लास्ट स्टेज जी आहे लेटर रायटिंग मधली ती आहे एडिटिंग. एडिटिंग इन्व्हॉल्व्स अ रीडिंग ऑफ व्हॉट हॅज बीन रिटन, अ स्पेलिंग, ग्रामर चेक अँड रीरायटिंग इफ नेसेसरी. की एडिटिंग मध्ये काय आहे तर पुन्हा ते लेटर वाचणं, त्याच्यामध्ये काही चुका असतील तर त्या सुधारणं, मग स्पेलिंग मिस्टेक किंवा ग्रॅमॅटिकल मिस्टेक किंवा कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स असेल तर.
आता 7 C's ऑफ लेटर रायटिंग मगाशी आपण जे म्हटलं, क्लॅरिटी अँड कन्साइजनेस. त्याच्यामध्ये स्ट्रक्चर शॉर्ट सेंटेन्सेस, यूज शॉर्ट वर्ड इन्स्टेड ऑफ लाँग वन्स, यूज फॅमिलियर वर्ड्स इन्स्टेड ऑफ अनफॅमिलियर वन्स, यूज करेक्ट नाउन्स इन्स्टेड ऑफ ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स. की सिम्पल वर्ड्स, सिम्पल लँग्वेजेस किंवा छोटे छोटे सेंटेन्सेस जे आहेत तर ते यूज केले गेले पाहिजेत. आता इथे एक्झाम्पल मध्ये बघायला गेला तर डू नॉट से all securities that are offered to you by clients must be scrutinized carefully by you. ठीक आहे. त्याच्याऐवजी तुम्ही काय म्हटलं पाहिजे सेंटेन्स, यू मस्ट केअरफुली स्क्रुटिनाइज ऑल सिक्युरिटीज दॅट क्लायंट्स ऑफर यू. ठीक आहे. किंवा आधीची जर एक्झाम्पल बघितली असतील तर त्याच्यामध्ये लक्षात येईल की आता इथे 29 वर्ड्स मध्ये जे सेंटेन्स लिहिलंय तेच 10 वर्ड्स मध्ये सुद्धा तुम्हाला मांडता येतं. आता काही वर्ड्स दिलेत की कशाच्या ऐवजी काय म्हटलं पाहिजे, असिस्ट म्हणण्यापेक्षा हेल्प म्हणा, की जे समजायला सोपं जातं. किंवा कमेंट्सच्या ऐवजी बिगिन, कॉग्निझंटच्या ऐवजी अवेअर. आता असे काही वर्ड्स त्यांनी मेन्शन केलेत. त्याच्यानंतर आहे करेक्टनेस. करेक्टनेस कशाच्या बद्दल, इन अ वेल रिटन बिझनेस लेटर देअर मस्ट बी करेक्टनेस ऑफ लँग्वेज अँड करेक्टनेस ऑफ इन्फॉर्मेशन. की करेक्ट लँग्वेज यूज केली गेली पाहिजे. तुम्ही कुठल्या पर्सनला लेटर सेंड करताय तर तो पर्सन कुठली लँग्वेज प्रेफर केली जाते त्या ऑर्गनायझेशन मध्ये तर त्या पद्धतीची लँग्वेज. त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन, तुम्ही लेटर ज्या गोष्टीसाठी किंवा ज्या रेफरन्सनी लिहिताय तर ती इन्फॉर्मेशन करेक्ट असायला पाहिजे, त्याच्यामध्ये अजम्पशन असता कामा नये. त्याच्यानंतर आहे कर्टसी. कर्टसी मध्ये मी जसं म्हटलं की युअर ॲटिट्यूड, की एम्पॅथेटिक व्ह्यूने लेटर लिहिलं गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये ॲबिजिव्ह किंवा उगाच निगेटिव्ह लँग्वेजेस जे आहेत तर त्या यूज केल्या गेल्या नाही पाहिजेत. कर्टसी कॅन बी शो इन व्हरायटी ऑफ वे, by replying promptly, by attending to complaints quickly, by spelling proper names correctly, by attending to requests promptly, by making quick payments, by quoting complete reference number while replying, etc. ह्याच्यातून तुमची कर्टेसी कळते की एखाद्या पर्सनचं नाव तुम्ही प्रॉपरली मेन्शन करणं ही कर्टियस थिंग आहे. त्याच्यानंतर एखाद्या लेटरवर तुम्ही लगेचच रिप्लाय देणं किंवा त्या लेटरचा रेफरन्स नंबर प्रॉपरली मेन्शन करणं, तर ह्या कर्टसीच्या गोष्टी आहेत की जेणेकरून त्याची लिंक जी आहे लेटरची तर ती लगेच समजते. त्याच्यानंतर कन्सिडरेशन. कन्सिडरेशन मीन्स दॅट यू प्रिपेअर एव्हरी मेसेज बाय कन्सिडरिंग द रिसिपियंट इन माइंड. की जो रिसिपियंट आहे किंवा जो रिसिव्हर आहे तर त्याला कन्सिडर करूनच तुम्ही ते लेटर ड्राफ्ट केलं पाहिजे. त्याच्यानंतर कम्प्लिटनेस. कम्प्लिटनेस मध्ये प्रत्येक आयडिया इलस्ट्रेट करताय किंवा सेंटेन्स इलस्ट्रेट करताय तर ते कम्प्लीट असायला पाहिजे. एक्सप्रेस ओनली वन आयडिया इन वन सेंटेन्स. यूज सिम्पल लँग्वेज, प्लेस राईट वर्ड फॉर राईट सिच्युएशन. त्याच्यानंतर कोहिरन्स. दिस मीन्स एव्हरी सेंटेन्स मस्ट बी रिलेटेड टू प्रिव्हियस वन. की 2 सेंटेन्सेस मध्ये लिंकिंग असायला पाहिजे, कॉन्ट्राडिक्शन असायला नको. की लेटरचा जो फॉर्मॅट आहे किंवा त्याचं जे मोटिव्ह आहे तर ते कम्प्लीट झालं पाहिजे. की तुम्हाला काय म्हणायचंय ते तुम्ही व्यवस्थित मांडलं पाहिजे त्याच्यामध्ये, त्याच्यात लिंकिंग असायला पाहिजे. त्याच्यानंतर आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अँड इफेक्टिव्ह ईमेल मेसेजेस. आता ईमेल मेसेजेस बद्दल बोलतोय. पुन्हा कन्साइज. कन्साइज मध्ये काय येणार आहे की ईमेल मेसेज शुड नॉट कंटेन अननेसेसरी फॉर्मॅट. अननेसेसरी फॉर्मॅट जो आहे तर तो त्याच्यामध्ये असता कामा नये. त्याच्यानंतर करेक्ट. ॲक्युरसी इज व्हेरी इम्पॉर्टंट इन ईमेल रायटिंग. आता करेक्ट फॉर्मॅट अँड स्ट्रक्चर असेल, स्पेलिंग, पंक्च्युएशन, ग्रॅमॅटिकल मिस्टेक जे आहेत तर हा करेक्टनेस आलाच. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे की ईमेल ऍड्रेस जो आहे तर तो सुद्धा करेक्ट असायला पाहिजे.
त्याच्यानंतर आहे क्लिअर. क्लिअरमध्ये अन अनक्लिअर अँड वेग ईमेल शुड नेव्हर बी सेंड, की वेग किंवा अनक्लिअर मेसेज जे असतील तर ते सेंड करायचे नाहीत. त्याच्यानंतर कन्व्हर्सेशनल टोन, पर्सनल टच द्यायचा ईमेलला, की जसं आपण कन्व्हर्सेशन करू त्या पद्धतीने जर मेल ड्राफ्ट केला असेल तर तो इफेक्टिव्ह असतो. पण वन मस्ट अव्हॉइड बीइंग टू फॉर्मल ऑर टू इन्फॉर्मल ऑर इमोशनल. अटेम्प्ट शुड बी मेंटेन प्रोफेशनलिझम विदाउट बीइंग टू फॉर्मल. कन्व्हर्सेशनल टोन असायला पाहिजे, म्हणजे तुम्ही खूप जास्त इन्फॉर्मल किंवा इमोशनल होऊन मेल सेंड करायचे नाहीत. त्याला प्रोफेशनलिझम आणि फॉर्मलचा टच असायला पाहिजे. हा मेन मोटिव्ह आहे, कारण फॉर्मल गोष्टींसाठी ईमेल यूज केले जातात. नेक्स्ट आहे सिंगल थीम. वन शुड फोकस ऑन सिंगल थीम इन ऑर्डर टू बी purposive. This theme can be developed logically with subordinately रिलेटेड आयडियाज, की तुमचा जो सब्जेक्ट मॅटर आहे, जे आयडिया आहे, तर त्याच्या रिलेटेडच तो मेल ड्राफ्ट केला गेला पाहिजे. आणि लास्ट पॉइंट आहे, नाही अजून 2 पॉइंट आहेत. ईमेल फॉर्मॅट. ईमेल फॉर्मॅट पण लेटर फॉर्मॅट सारखाच आहे. पण त्याच्यामध्ये आपण हेडिंगमध्ये बघतो, की डेट स्पेसिफाय केली पाहिजे मेलमध्ये. त्याच्यानंतर ज्या दिवशी जेव्हा तुम्ही सेंड करता तर तेव्हा ऑटोमॅटिकली डेट येतेच. त्याच्यानंतर फ्रॉम, म्हणजे कोणी सेंड केलाय तर त्याचा मेल आयडी डिरेक्टली तिथे येतो ऑटोमॅटिकली. त्याच्यानंतर टू, की कोणाला मेल सेंड करताय त्या रेसिपियंटचा मेल आयडी. सब्जेक्ट तो मेन्शन करावा लागतो, सीसी, की कॉपी जर तुम्ही कोणाला सेंड करत असाल तर त्याचा मेल आयडी. बीसीसी मध्ये ब्लाइंड कार्बन कॉपी, त्याच्यामध्ये ज्या पर्सनला तुम्ही मेल सेंड करताय, त्या पर्सनला कळलं नाही पाहिजे की तुम्ही अजून एक कॉपी जी आहे तर ती दुसऱ्याला सेंड केली. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे सॅल्युटेशन. सॅल्युटेशन मध्ये आपण ईमेलमध्ये पण डिअर मिस्टर राव असेल किंवा मिस्टर राव यासारखे सॅल्युटेशन यूज करू शकतो. आता बॉडी जे आहे, तर ईमेल कधीही ब्लँक सेंड करायचा नाही. आता तुम्हाला मी असाइनमेंट्स जेव्हा सेंड करायला सांगितल्यात, तर त्या असाइनमेंट्स तुम्ही अटॅच करून पाठवणार कॉपी पीडीएफची, ठीक आहे. तर ईमेलची जी बॉडी आहे, एकतर सब्जेक्ट मेन्शन करायचं त्याच्यामध्ये, जो तुम्हाला मी तिथे मेन्शन करायला सांगितलंय, की तुमचा क्लास असेल, असाइनमेंट नंबर आहे, सब्जेक्ट नेम आहे आणि तुमचं नाव. हे सब्जेक्टमध्ये आलं पाहिजे. त्याच्यानंतर बॉडीमध्ये पुन्हा किंवा सब्जेक्टमध्ये तुम्ही असाइनमेंट आणि क्लास मेन्शन करू शकता. बॉडीमध्ये तुम्ही तुमचं नाव, रोल नंबर, कोणाला सबमिट करताय, कुठल्या सब्जेक्टचं आहे, तर हे मेन्शन केलं पाहिजे. बॉडी ईमेलची कधीही ब्लँक सेंड करायची नाही कोणालाही. त्याच्यानंतर क्लोजिंगमध्ये आपण रिगार्ड्स, सिन्सिअरली, युअर्स फेथफुली, थँकिंग यू, एक्सेट्रा असे वर्ड्स जे आहेत तर ते यूज करतो. त्याच्यानंतर सिग्नेचर जे आहे ईमेलमध्ये, तर ती जनरली मेल रायटरचा नेम जे आहे तर तीच सिग्नेचर म्हणून यूज केली जाते. आता गुड ईमेल प्रॅक्टिसेस अँड ईमेल एटिकेट्स, की टू फॉलो इस्टॅब्लिश ईमेल कन्व्हेन्शन्स. त्याच्यामध्ये इट इज इम्पॉर्टंट फॉर अस टू फॅमिलियर विथ द इस्टॅब्लिश ईमेल कन्व्हर्सेशन ऑफ द ऑर्गनायझेशन वी वर्क, की आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये ज्या पद्धतीने कन्व्हर्सेशन होतं, ईमेल ड्राफ्ट होतात, तर त्या पद्धतीनेच ते इस्टॅब्लिश केले पाहिजेत. टू चेक मेलबॉक्स डेली, की तुमचा मेलबॉक्स तुम्ही डेली चेक केला पाहिजे, की कुठले मेल्स आलेत, कुठले रिमाइंडर्स आहेत, तर ते तुमच्या लक्षात येईल. त्याच्यानंतर टू बी करेक्ट, की ॲक्युरसी जी आहे, की बॉडीमध्ये तुम्ही मेन्शन काय करताय मेलच्या, त्याच्यानंतर तुम्ही मेल आयडी किंवा सब्जेक्ट जे आहेत तर ते मेन्शन करू शकता. करेक्टली मेन्शन करायचे. त्याच्यानंतर आहे
टू बी ब्रीफ. मेलमध्ये तुम्ही पॉइंट वाईज मांडून त्याच्यामध्ये ब्रीफ इलिस्ट्रेशन करू शकता आणि अननेसेसरी इन्फॉर्मेशन जे आहे तर ती अवॉइड करायची. त्याच्यानंतर टू बी फॉर्मल, की ईमेल हा फॉर्मल फॉर्म ऑफ कम्युनिकेशन आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये फॉर्मल लँग्वेजच आली पाहिजे. त्याच्यानंतर टू मेंटेन रिडायबिलिटी, की मेसेज इझिली वाचता आले पाहिजेत. त्याची इंट्रोडक्टरी समरी आहे, हेडिंग आहे, साइड हेडिंग जे आहे तर ते लिस्टेड केले पाहिजेत प्रॉपरली. टू केअर अबाउट टोन, की तुमचा टोन जो आहे तर तो हंबल असायला पाहिजे. निगेटिव्ह टोन असता कामा नये. सार्कास्टिकली मेल करायचे नाहीत. मेलमध्ये ब्लॉक लेटर्स, म्हणजे आपण कॅपिटल लेटर्स जे म्हणतो, तर कॅपिटल लेटरमध्ये मेल कधीही किंवा सब्जेक्टमध्ये कॅपिटल लेटरमध्ये मेल कधीही करायचा नाही. त्याच्यात तुम्ही ॲग्रेशन किंवा निगेटिव्हिटी जी आहे तर ती रिप्रेझेंट करत असता. त्याच्यानंतर लास्ट पॉइंट जो आहे तर तो यूज ऑफ कॉम्प्युटर फॉर लेटर रायटिंग. त्याच्यामध्ये आहे, वन कॅन फॉलो दिस स्टेप. फर्स्ट वन, डिसाइड युअर लेटर स्टाईल फर्स्ट, की तुम्ही कुठल्या स्टाईलचं लेटर लिहिणार आहात, फॉर्मल आहे की इनफॉर्मल आहे. तर त्याच्यावरून तुम्ही डिसाइड करणार की तुमच्या लेटरची स्टाईल काय आहे. त्याच्यानंतर रिसिपियंट्स किती असणार आहेत, एक आहेत की अनेक आहेत. त्याच्यावरून त्यांचे नाव आणि ॲड्रेसेस जे आहेत तर ते प्रॉपरली मेन्शन केले गेले पाहिजे. त्याच्यानंतर जर आपण कम्प्युटरवर टाइप करतोय लेटर, तर लॉन्च MS वर्ड बाय क्लिकिंग दी स्टार्ट बटन. स्टार्ट बटन दाबल्यानंतर ऑल प्रोग्राम्स बटन मध्ये जाऊन मायक्रोसॉफ्ट वर्ड आयकॉन मध्ये क्रिएट न्यू फाईल इन MS वर्ड बाय क्लिकिंग फाईल, देन न्यू मेनू आयटम टू ऍक्सेस दी टेम्पलेट्स. आता ही त्यांनी प्रोसेस दिली आहे की तुम्ही कसं ड्राफ्ट कराल किंवा कसं ओपन कराल ईमेल टेम्पलेट्स, लेटर टेम्पलेटसाठी. त्याच्यानंतर क्लिक ऑन दी लेटर्स अँड फॅक्सेस टॅब, हा सुद्धा ऑप्शन आहे. की त्याच्यानंतर मॉडिफाय दी टेम्पलेट बाय सिम्पली क्लिकिंग ऑन दी एरिया वेअर यू विश चेंजेस टू टेक प्लेस, की तुम्ही तुमचं टेम्पलेट जे आहे तर ते मॉडिफाय करू शकता, की त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला जर एखादा डिलीट करायचा असेल फॉर्मॅट किंवा एडिट करायचा असेल तर तो करू शकता. त्याच्यानंतर यू कॅन मेक यूज ऑफ लेटर विझार्ड टू राईट युअर लेटर. Run the letter wizard, click on tools, then point your mouse or to letters and mailings, etc. लेटर विझार्ड पण यूज करू शकता टू राईट युअर लेटर. आणि नेक्स्ट आहे, चूज फ्रॉम नंबर ऑफ ऑप्शन बिंग ऑफर्ड अंडर इच स्टेप टू फिनिश युअर लेटर. आता त्याच्यात 4 सेपरेट टॅब्स आहेत. पहिला आहे लेटर फॉर्मॅट, देन रिसिपियंट इन्फॉर्मेशन, देन अदर एलिमेंट्स आणि सेंडर इन्फॉर्मेशन. ही फुलफिल केल्यानंतर तुम्ही लेटर सेंड करू शकता. त्याच्यात जर तुम्हाला एडिट करायचं असेल तर बॅक बटनने तुम्ही प्रिव्हियस स्टेपला येऊन त्याच्यात करेक्शन्स किंवा चेंजेस करू शकता. त्याच्यानंतर आहे, once you have select all the options that you will be using in your letter, you can then click on the finish button to view your letter. की जेव्हा तुमचं फॉर्मॅट किंवा लेटर टाईप करून होईल तर तेव्हा तुम्ही फिनिश बटन म्हटल्यानंतर तुम्हाला लेटर कसं दिसेल तर ते रिव्ह्यू होतं आणि त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही त्याच्यात जर काही एडिट करायचं असेल तर ते करू शकता, मॉडिफिकेशन करू शकता किंवा एखादा एरिया जो आहे त्यातला जो युजफुल नाहीये तर तो डिलीट सुद्धा करू शकता. आता तुम्ही आपले हे जे सगळे टाइप्स झालेत लेटर फॉर्मॅटचे, तर ते प्रत्येक लेटर जे आहे, प्रत्येक एक्झाम्पल म्हणजे प्रत्येक लेटरचं प्रत्येक एक्झाम्पल जे आहे, एक एक्झाम्पल, तर ते तुम्ही लिहिणार आहात तुमच्या नोटबुकमध्ये. आता फॉर्मॅटमध्ये आपण डेमी ऑफिशियल फॉर्म बघितला किंवा नॉर्मा फॉर्म आहे, हँगिंग पॅराग्राफ फॉर्म आहे, तर ते प्रत्येक लेटर तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहिणार आहात ॲज अ होमवर्क.